त्यांची कथा, त्यांचा संघर्ष आपल्या सर्वांना माहिती, पण आम्ही ती कथा दाखवणार नाही आहोत, कारण ती सगळ्यांना माहिती आहे, बरोबर ना? आम्ही या नाटकाच्या माध्यमातून थेट प्रश्न घेऊन आलो आहोत की आपल्यातली सावित्री कुठे आहे? हो, आमच्या कलाकारांचा हा ठाम विश्वास आहे की आपल्या प्रत्येकामध्ये एक सावित्री म्हणजेच माणूस म्हणून जगण्याचा विचार जन्माला येतो. हो, रोजच्या रहाट काढल्यात तो कुठेतरी लोप पावतो, पण त्याला सतत जागा करणं आणि सतत छेडत राहणं माणूस जिवंत असण्याचं लक्षण, आणि त्याच्यासाठी आम्ही आज इथे उभे आहोत. आमच्यासाठी नाटक हे केवळ मनोरंजन किंवा करमणूक नाहीये, तर आम्ही नाटकातून माणसाचा मेंदू फोडण्याचं काम करतो आणि त्या मेंदूतून विचार यावे यासाठी हा पुढाकार आहे. सर्वांना पहिली सूचना, आपले फोन सायलेंटवर ठेवा किंवा बंद ठेवा. काही महत्त्वाचं असेल तर तुम्ही बाहेर जाऊन बोला, पण प्रयोग सुरू असताना फोनवर बोलू नका. दुसरं, नाटक सुरू करतोय आम्ही, तर त्याआधी थोडक्यात थिएटर ऑफ रेलेव्हन्सची जी भूमिका आहे ती आमच्यासाठी प्रेक्षक हा पहिला रंगकर्मी आहे. तर तुम्हाला काउंटिंग करता येतं का? ओके. तर थिएटर ऑफ रेलेव्हन्स फाउंडेशन सादर करीत आहे नाटक लोकशास्त्र सावित्री. लेखक, दिग्दर्शक मंजूर भारद्वाज. माणुसकीची ज्योत पेटवून माणुसकीच्या धुरावर मी त्रिकाळ त्रिकोण चक्राला फिरवते. माझ्या कलात्मक सौंदर्याने भूत, वर्तमान, भवितव्य घडवते. आधुनिक भारताची पहिली विद्रोही मी सावित्री. शिक्षणाचा वसा घेतले, मुलींसाठी शिक्षणाचे दार उघडणारी मी, अशी माझी ओळख तुम्ही पाहिली, ऐकली आणि वाचली असेल. पण एवढीच माझी ओळख नाही. माझी ओळख आहे विश्वासाची, माणुसकीची, अस्तित्वाची. संपूर्ण मानव समाजाच्या उत्थानासाठी घेतलेली माझी भूमिका फक्त महिलांसाठीच मर्यादित राहते का? संपूर्ण मानव समाजाला मनुवादी रूढींची बंधने तोडून शिक्षित होण्याचे मी आवाहन केले. म्हणून माझी ओळख प्रतिरोधाची आहे. मुलींना शिकवण्याचं आंदोलन केलं की त्यांच्या अस्तित्व निर्माणाचं.
शोध घ्यायलाच हवा. हो आई. 100 रुपये दे. 100 रुपये कशाला? हवे मला, माझं काम आहे. हे बघ, घरात कामाचा राडा पडलाय. तो आवरून मला कामाला जायचंय. उगी माझं डोकं नको खाऊ. जा बघ. अरे तुझं दूध खायला मी आलेलो नाहीये. पैसे हवे मला, पैसे. मला माहिती आहे कशाला हवे पैसे. दारूच्या अड्ड्यात ढोसायचे असेल, उधळायचे असेल पैसे. मी दारूच्या अड्ड्यावर जाईल, ढोसेल काय करेल. तू विचारणारी कोण? कोण आहे तू विचारणारी? मी विचारणारी कोण? सोन्या? अरे मी विचारणारी कोण? अरे चार घरची भांडी घासण्यात तेव्हा तुला गिराण मिळतं. इथं पोरांना सांभाळते मी, बाहेर जाऊन काम करते मी. अरे दिवसभर राबते मी. तू काय करतो रे? आईचं थोबाडवर करून पैसे मागायला येतो. तू कोणासाठी कमवतेस? त्याचं मी काय करू? चल बाजूला हो. माझ्या पैशाला बाबा आईला सोड. बाबा आई बाईचं मेलीचं नशिबात फुटतो. का पुरुषाची ती लाथ खाते? का त्याच्या नावाचं कुंकू ती लावतो? का स्वतःच्या मंगलाचं सूत्र म्हणून पुरुषाच्या हाती मंगळसूत्र देते? पुरुषाच्या हाती का मंगळसूत्र देते? तुझं लागलं का मुला? अरे लागलं का? स्वामी ढोसून अगं भूक लागले, खायला दे ना. घ्या. तू काय खाल्लंस का? अगं तू काय खाल्लंस का? अरे कशाला वागतोयस असं? नाही चांगलं दिसत. रोजची भांडणं, रोजची कटकट. अरे मोठी झाली. बघ तिच्याकडं. सुधार आता तरी. तुझी चप्पल घेऊन सांगतो, आजपासून दारू सोडली. 2 घास खाऊन घे. राहू द्या. तुम्ही घर राखा. मी कामाला जाऊन येते. नाही मूल, नाही भांडी, नाही स्वतःचे तत्वचे. 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 नाही जीव, नाही कर्ण, नाही स्वतःचे वेगळेचे. नाही जीव, नाही
पाहून घे. आवडते बघ आता. आणि काय ग का कशी भांडली काय केलं आता काही हा? अगं हे काय तुझ्या डोळ्याला काय झालं कुठे काय अगं सुजलाय तो हे बाय रोजच आहे अगं रोजचं काय चाललं नाही अगं लाल झालाय हवताई हा तर माझा डोळा बाहेरून लाल झाला मन तो दिसतोय तरी त्यांचं काय करायचं ज्याला तोंडावरून गुप्त्याचा मार मिळतो तो तर दिसत बी नाही म्हणजे आज मी माझ्या नवऱ्यानं दारूच्या पैशासाठी मारलं मला झालं का मग पुढे पुढं काय आलं मेला दारू बसून आणि आता त्यानं मला मारल्यावर मी काय गप्प बसणार आहे बरं मी बी तिला त्याला दिले दोन ठेवून काय अगं पण नवरा आहे ना तुझा नवरा आहे म्हणून काय मार खात बसायचं वय काय ताई बघतो रे बघ काय दारू पिऊन आल्यानंतर माझ्या मागं नुसती घुसून जेवायला दे जेवायला दे जेवायला दे काय करणार ताई शेवटी नवरा आहे ना करावं लागतंच पण ताई तुम्हाला सांगते एवढं माहित नाही ना आल्यानंतर सारी बोलला मला आणि हा मला गजरा बी दिला हा तुम्हाला सांगते ताई बोले बरं ताई तुम्ही ती मला 5 दिवसाची सुट्टी देणार होता त्याचं काय झालं अगं मी नाही जात म्हणजे अगं कॅन्सल झालं जास्त प्रश्न विचारलो नकोस अहो पण कशा पाहिजे नाही मला परवानगी 5 दिवस बाहेर जायचं म्हटलं तर गौऱ्याची परवानगी नको नाही मिळाली मला परवानगी आता परवानगी ही परवानगीची नवी काय भानगड आहे नाही आमच्या कसं काय बी नसतं बघा पण माझ्या मनात आलं ना ती उचलली पिवशी आणि निघाले मी बाहेर तुम्हाला सांगते मागच्या वेळेला अशीच मी जेजुरीला गेलते आणि तिथनं माझ्या आईला मी भेटले राहिला माझ्या 5 दिवसाच्या सुट्टीचा बघा म्हणजे झालं ती आहे सृजनकार पहिलं तर जन्माचं शिडी मिळाली मुलीला जन्माचा अधिकार नाही मुलीला जगण्याचाच अधिकार नाही चल घरी
सापाने गिळलं. आता माझा डाव, हा डाव शिक्षणाचा. मी शिकले, ग्रॅज्युएट झाले, आता उच्च शिक्षण. मुलगी आहेस, एवढेच गुण काय करणार? शेवटी तुला घरच सांभाळायचं आहे ना, चूल आणि मूल. मलाही सापाने गिळलं. आता माझा डाव, हा डाव निर्णयाचा. माझे निर्णय मी घेते, निर्णय घेण्याचा मला अधिकार आहे. हा डाव स्वातंत्र्याचा. स्वातंत्र्य जगण्याचं, बाहेर पडण्याचं, खेळण्याचं, बागडण्याचं. अगं 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 अगं, आता तू वयात आली आहेस, चार चौघ बघतात ना तुला. आणि मुलगी म्हणजे काचेचं भांड, एकदा का तडा गेला ना परत जोडता येत नाही बघ. चल हो घरी. पुन्हा पुन्हा सापाने गिळलं. आता माझा डाव, हा डाव समानतेचा. लग्न म्हणजे दोघांचा प्रवास, जीवन संगिनी म्हणून बरोबरीने जगण्याचा प्रवास. तुझं आता लग्न झालंय, तुझा नवरा म्हणजेच तुझं सर्वस्व. नवरा सांगे तीच पूर्व दिशा. नवऱ्याला कधीही नाही म्हणायचं नाही. पुन्हा पुन्हा सापाने गिळलं. आता माझा डाव, मी माणूस म्हणून जगते, माणूस म्हणून जगण्याचा मला अधिकार आहे. हा डाव सक्षमतेचा. मी नोकरी करते, मी माझं घर चालवते, मी माझ्या घराचा मुख्याधार. शेवटी तू बाईच ना, आणि बाईला हा कुंकवाचा धनी हवाच असतो, आणि बाईच्या पगारावर पहिला अधिकार नवऱ्याचाच. चला घरी. पुन्हा पुन्हा सापाने गिळलं. हा डाव मातृत्वाचा. माझी मुलं, माझी प्रेरणा, माझी ताकद, माझी स्वप्न भरारीची पंख. सूट सूट बाहेर निघून जातेस. अरे मुलांना कोण सांभाळणार? एक गोष्ट लक्षात ठेव, बाहेर जाऊन पुरुषानं कर्तृत्व गाजवायचं आणि बाईनं घरात बसून मातृत्व. पुन्हा सापाने गिळलं. माझी जबाबदारी मला कळते, माझे हक्क, माझे अधिकार मला समजतात. माझं अस्तित्व मी घडवते. अगं, तू तर 100 घरात पोहोचलीस सुद्धा. म्हणजे तू त्या मोक्षाच्या घरामध्ये पोहोचली नाही, हे मोक्षाचं घर नाही, हे आहे सावित्रीचं घर. सावित्री म्हणून जगण्याचं, स्वतःच्या अस्तित्व निर्माणाचं, एक माणूस म्हणून घडण्याचं. वा, स्वतंत्र उन्मुक्त निराकस. व्यक्तित्व अस्तित्वासाठी, मानवीय आणि संविधानिक हक्कांसाठी ही लढा देते.
स्वतःच अस्तित्व घडवलं. आता
बस झालाय. मी आता खाली खेळायला जाते. चल परी. आपली मम्मा सावित्री, आपली मम्मा सावित्री, आपली मम्मा सावित्री, आपली मम्मा सावित्री. मी सावित्री. मी शिकले, पण मी सावित्री झाले का? श्री देहाच्या अवतारा, श्री देहाच्या अवतारात तीच राहिली. ती सासू, सून, बहिणी, नणंद, आत्या, मावशी, काकू, आजी, आई सगळं रूप धरून गाजली आणि गांजली. पण ती सावित्री नाही झाली. ती का मी सावित्री नाही झाली. मी सावित्री नाही. योनीच्या जैविक अंगाच्या मर्यादा ओलांडून ती माणूस नाही. बहिणाबाई शिकल्या नव्हत्या, पण आयुष्याचं ज्ञान होते, भान होते, मान होता. अडाणी राहूनही श्री देहाच्या पलीकडे त्या माणूस म्हणून जगल्या. Thank you so much. I know की संवाद खूप छान आहे. परफॉर्मन्सही छान आहे बघा. आपण मी अभिनेत्री मुखवटे लावून अभिनय करणार. पण तुम्हीच, हो तुम्हीच
त्याची अनुभूती तुम्ही जगता, त्याची जाणीव तुम्ही जगता. हो हो, हा रंगमंच, तुम्ही प्रेक्षक, मी नटी. पण मी रंग प्रदर्शन करणारी नटी नाही ना. मी कलात्मक सिद्धी जगणारी आहे. काय म्हणाला? प्रपोगंडा. मी प्रपोगंडा करणारी नाही. मी जग बदलणारी आहे. या काळाला आकार देणारी आहे. हो हो, जाणीवपूर्वक मी तुम्हाला पाठीचा मणका दाखवतेय. या प्रस्थापित मापदंडांना म्हणून सृजनेचा कणा दाखवतेय. चला चला, हा माणुसकीचा पुरावा घेऊन आपल्या स्वप्नातील जग घडवूया. अरे, आपल्या स्वप्नातील जग निर्माण करूया. ही झाली आमची जाणीव, आमची समज. समाजाचे प्रश्न अजून तसेच आहेत. सावित्रीबाई म्हणजे नेमकं कोण? बहिणाबाई म्हणजे नेमकं कोण? नाही, माझा शोध माणसापर्यंत आलाय. पण माणूस म्हणजे नेमकं कोण? मी. हे परफॉर्मर म्हणजे नेमकं कोण? माझं अस्तित्व काय? आता तुझं अस्तित्व म्हणजे एक गाजलेली नटी, दुसऱ्यांनी लिहिलेले संवाद छान म्हणणारी, शोभेची वस्तू. आणि तुझं अस्तित्व म्हणजे फेम, ग्लॅमर, प्रसिद्धी. नाही, हे माझं अस्तित्व नाही. ही माझी ओळख नाही. हे तर माझं कर्म आहे. माझं अस्तित्व म्हणजे प्रत्येकाच्या अस्तित्वाला पेटवणं, घडवणं. मी केवळ नटी नाही, हे माणूस आहे. हे संवाद फेकणारी नाही, तर या संवादाला जिवंत करून ज्ञानाचा सूर्य पेटवणारी. मी केवळ शोभेची वस्तू नाही, सत्याचा आरसा. ही अस्तित्वाला पेटवणारी, घडवणारी, माणुसकीला घडवणारी कलाकार आहे. मी माणूस आहे. माणूस काय असते? माणुसकी माणुसकी म्हणजे न्याय संगत. न्याय संगत म्हणजे न्याय संगत म्हणजे प्राकृतिक प्रेम. निसर्गात जो जसा आहे तसं त्याला स्वीकारणं. अस्तित्व म्हणजे विविधतेसाठी, प्रकृतीसाठी आणि न्यायासाठी उभं राहणारं व्यक्तित्व. अगं, पण शेवटी किती झालं तरी तू बाईच ना. नाही, आय एम क्रिएटर. हो, म्हणजे मी तुला बाई दिसते. बायोलॉजिकली मी बाई आहे, पण मी आहे सृजनकार. आणि सृजनकार असण्याचं माध्यम आहे माझी कला. तर माझ्या कला साधनेने माझ्या जीवनाला दृष्टी दिली. आणि माझ्या जीवन दृष्टीमध्ये मी अगदी स्पष्ट आहे की मी व्यक्ती म्हणून कोण आहे आणि कलाकार तत्व काय आहे. ज्यावेळी माझी साधना आणि तत्व एकत्र येतात, त्यावेळी मी रंग प्रदर्शन करणारी नाही, तर रंग म्हणजे विचार, विचारांचं कर्म करणारी आणि ध्येय काढणारी कलाकार आहे. मी सृजनकार आहे. मी पालनहार.
there you are. Excuse me? There you are. Who is he to allow you? कधी याचा विचार केलाय? नाही, कसं आहे ना, झोपडपट्टीत होणारा अन्याय, हिंसा आपल्याला दिसते, पण अशा शोषणाचं काय जे दिसत नाही? असा मानसिक छळ आणि त्रास जो प्रत्येक स्तरावरील स्त्री सहन करते, त्याचं काय? माझी मॅडम, नाही, आता तुम्हीच मला सांगा, माझ्या नवऱ्याला मला जनावरासारखं मारायचं. मी आता त्याचं मार खात बसायचं व्हय? त्याला तुम्ही ठेवू नका द्यायला. चांदणी, अगं तू मार खायचा नाहीच, पण त्याने मारू नये किंवा हा प्रसंग येऊ नये यासाठी तू काय पुढाकार घेते किंवा काय संवाद करते हे महत्वाचं नाही का? त्याने मारलं म्हणून तू पण मारायचं? अगं पण हे घडू नये यासाठी विचार नको करायला. आणि कसं आहे ना, अशा शोषणातून मुक्त होण्याचा अधिकार आणि आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा हक्क प्रत्येकीला आहे. म्हणजे तुम्ही जे सांगता ते अगदी 100% योग्य, अगदीच योग्य. पण आवाज काय नाही माझ्याकडे, सगळं आहे. चांगलं घर आहे, चांगला नवरा आहे, चांगली मुलं आहे, चांगला पगार आहे, चांगली नोकरी आहे, चांगलं वेल आयुष्य आहे, फक्त मीच नाहीये. पण मी माझ्या संसारात खूप आनंदी, खूप खुश. बरं माझं जाऊ दे, तुम्ही तुमचं सांगा ना. हल्ली मी तुमचा टीव्हीवरती इंटरव्ह्यू पण पाहिला. फार धाडसाचं काम करता तुम्ही. आणि मला तुमचं बोलणं ऐकलं ना की फार प्रेरणा मिळते. असं काहीतरी प्रेरणादायी ऐकू. प्रसंग काय? माझे अनुभव हे सूर्यासारखे स्वयंप्रकाशित, ज्यांना त्या विचारांची ऊब, प्रकाश आणि ताक करून त्यांना माझे अनुभव सांगण्याची गरजच नाही. कारण माझे अनुभव हे आरशासारखे स्वच्छ आहे. पण जे स्वतःच्या संसारात सुखी आहे, नवऱ्याबरोबर आनंदी आहे, स्वतःच्या स्वार्थी सुखासाठी स्वयंप्रेरित आहे, त्यांना सामाजिक भान, संवेदनशीलता याची गरजच काय? ते शॉपिंग मॉल मध्ये सजावटी पुतळ्यासारखं उभं केलेलं असतं. त्या सजावटी पुतळ्यासारखं खरेदी विक्रीच्या पलीकडे माणूस तिला समजूनच खायचं नाही. त्याला विचारावर काय समजलं? माझे अनुभव हे प्रस्थापित चौकटींना बोलणारे, ते व्यक्तीच्या अस्तित्व निर्माणासाठी छान सुंदर वाटण्याच्या पलीकडे व्यक्तीला आतून हलवून देणार. मला असं का वाटतं की तुम्ही मला खूप प्रश्न विचारता. तू माझ्या आरसा पाहतेस, तू माझ्या तुझं अस्तित्व पाहतेस. अगं मी कलाकार म्हणजे समाजाचा आरसा. तुझेच प्रश्न आहेत जे तुझ्या पोटातून तुझ्या ओठांवर आले. मी तुझ्या समोर एक उन्मुक्त मानवीय अस्तित्व म्हणते आणि कदाचित त्यामुळे तू माझ्यात तुझं अस्तित्व वाह ताई वाह. काय बोलले तुम्ही? म्हणजे माझं उरपर्यंत आलं बघा. ते म्हणतात ना, आलं घातलेल्या चहासारखं कडक, हलका त्याची फोडणी दिलेल्या लुसलुशीत पोह्यासारखं बघा. देतेस ना? हो म्हणजे घ्या की माझ्या आजचे. बरं मॅडम, तुम्ही जे आता सांगितलं ना त्या अर्ध मला समजलं. अगं नाही समजलं, पण
कुठल्या सावित्रीबद्दल बोलतीये? काय? आमच्या सावित्री? हो, ऐकायची कुठे? हो बाई. बाई बाई म्हणजे माणूस म्हणून जगण्याचा विचार आणि बहिणाबाई म्हणजे आयुष्याचं तत्व, ज्याची जाणीव तुला येते. पण या जाणीवेचं पुढे करायचं काय हेच तिला कळत नाही, आणि या जाणीवेला ती पुढे नेत नाही, आणि या जाणीवेला ती पुढे नेत नाही. तिथेच तिथेच माझ्या मनामधली सावित्री कळते. सावित्रीकडे ध्येयापासून डगमगल्या. प्रसंगी त्यांनी स्वतःच्या शरीरावर शेण झेलले, दगडांचा मार खाल्ला, पण त्या कधी ध्येयापासून फुटल्या नाही. मग हीच सावित्री जेव्हा माझ्या आत जन्माला येते तेव्हा का मी भीतो? का व्यवहार आडवा येतो? का मी पुढाकार घ्यायला नाही, मी पुढाकार घेते, पण पुढाकार घेतल्यानंतर येणाऱ्या अपयशाला मी आणि तिथेच माझ्यातली सावित्री कळते. जाणीवेचा प्रकाश आहे पण व्यवहाराला धूस आहे. चेतनेचा प्रकाश आहे पण व्यवहाराच्या तिमिराला काढतो.
गाठणार आणि व्यवहाराला पेटवणार. आता मी जगणार माणूस म्हणून. आता मी जगणार जीवनाला दृष्टी देऊन. आम्ही सावित्री बहिणाबाई, आम्ही सावित्री बहिणाबाई, आम्ही सावित्री बहिणाबाई, आम्ही सावित्री बहिणाबाई. आम्ही रुढी तोडल्या बाई, आम्ही पेढ्या तोडल्या बाई, आम्ही रुढी तोडल्या बाई, आम्ही पेढ्या तोडल्या बाई. माणूस म्हणून जगणार बाई, नवी पिढी
सुनबाई, उद्या आपल्याला गावी जायचंय हो. पण अशा गुंड्या वेळाने येऊ नको. तुझे सगळे ते सौभाग्याचे अलंकार घाल. पण आई, असं नाहीये. गावच्या काही रीतीभाती असतात ना. हो, तुझे विचार आम्हाला मान्य आहे. तुझा प्रेम विवाहही आम्ही स्वीकारला. तो पुरोगामी विचारायचा आहे हे पण आम्ही मान्य केलं. पण गावी आपण आता जातोय ना. गावी आता तुझा नाही माझा नाही ना तो प्रश्न. तो गावचा आणि समाजाचा आहे. समाज काय समजणार? तुझ्या कपाळाला कुंकू नाही, गळ्यात मंगळसूत्र नाही, हातात बांगड्या नाही, पायात जोडवी नाही. समाज काय समजणार? ते माझी सून आणि एक बाई म्हणून तुझ्याकडे बघणार. आणि तू जर अशी आली तर गावचे लोक तुला नाव ठेवणार आणि तुला नाव ठेवलेलं बात नाही सांगणार. 3 लाखाचा पगार घे, 3 लाखाचा पगार घे, 3 लाखाचा पगार घे, 3 लाखाचा पगार घे. तिचं मोठं पद सुद्धा नाही, तिचं मोठं पद सुद्धा नाही, तिचं मोठं पद सुद्धा नाही, तिचं मोठं पद सुद्धा नाही. नमस्ते मंडळी. अहो, तिची भली मोठी प्रॉपर्टी बी आहे. अरे, पण त्याचा उपयोग काय? त्यावर तिचा हक्क नाही, 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 त्यावर तिचा हक्क नाही. तिचे निर्णय ती घेतला नाही, तिचे निर्णय ती घेतला नाही, तिचे निर्णय ती घेतला नाही, तिचे निर्णय ती घेतला नाही. आहे समाजाचा पगडा ग बाई, आहे समाजाचा पगडा ग बाई, आहे समाजाचा पगडा ग बाई, आहे समाजाचा पगडा ग बाई. ती सावित्री झाली नाही, का सावित्री झाली नाही, ती सावित्री झाली नाही, का सावित्री झाली नाही. अरे मगापासून ऐकते सावित्री झाली नाही, सावित्री झाली नाही. अरे कळलं नाही झाली सावित्री. अरे मग सांगा ना, झाली तरी कोण? ती वैदही झाली ग बाई, ती द्रौपदी झाली ग बाई, ती वैदही झाली ग बाई, ती द्रौपदी झाली ग बाई, ती वैदही झाली ग बाई, ती द्रौपदी झाली ग बाई, ती वैदही झाली ग बाई, ती द्रौपदी झाली ग बाई. ती सावित्री झाली नाही, का सावित्री झाली नाही, ती सावित्री झाली नाही. मी वैदही होणार नाही, मी द्रौपदी होणार नाही. आई, आई, हे सौभाग्याचे अलंकार माझं व्यक्तित्व नाही ठरले. माझी ओळख या दागिन्यांपुरतं मर्यादित नाहीये. तर तुम्ही म्हणता की गावच्या रीतीभाती सांभाळायला हव्या. पण हे दागिने मी नाही घातले तर मी तुमचा अनादर करते असा अर्थ होतो का? अहो, मग माझा स्वभाव, माझे विचार, माझी वागणूक याला काहीच अर्थ नाही. आई, हे दागिने माझं चरित्र नाही ठरवत. माझं तुमच्याशी, माझ्या नवऱ्याशी असलेलं नातं नाही ठरवत. आणि मुळात मी घरात एक आणि समाजात एक असं नाही वावरू शकत. कारण माझी माणूस म्हणून असण्याची ओळख मला घरातच नाही तर समाजातही कायम ठेवायची. त्यामुळे मी जशी आहे तशीच येईल. अहो, पण आपण गावी का चाललंय? अगं, कोरोनाच्या ह्या महामारीनंतर महागाई किती वाढली तुला माहिती ना. गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यात तुझा पगार नाही आणि शहरात राहणं फार मुश्किल झालं आहे. मग आपला हा संसाराचा राहणा चालवायचा कसा? आपण कसं राहायचं आपण इथे? म्हणून आपण सर्वजण गावी जातो. एका स्त्रीला आयुष्यात जगण्यासाठी ना महत्वाचे 2 परिणाम. एक म्हणजे तिचं आर्थिक सक्षमीकरण आणि दुसरं म्हणजे तिची माणूस म्हणून असण्याची ओळख. मान्य आहे, या काळात मी तुम्हाला मदत नाही करू शकत. पण याचा अर्थ मी परावलंबी
आर्थिकरित्या मी थोडी डगमगले असले ना तरी मी माणूस म्हणून जगण्यात अगदी ठाव नाही. कारण मी कमवलंय माझं आर्थिक सक्षमीकरण आणि माझं व्यक्तिमत्व. पण हीच ओळख मिळवण्यासाठी लाखो करोडो स्त्रिया संघर्ष करतात आणि हीच ओळख आज सत्ता मिटवू पाहते. आज करोडो मजूर रस्त्यावर उतरले. उपासमारीची वेळ आली त्यांच्यावर. आपल्या घरचाच काय अख्ख्या भारताचा कारभार बंद झालाय. पण आई, आपण आहोत ना. आपण दोघी मिळून या आव्हानाला सामोरं जाऊया आणि या आव्हानाला मिटवूया. शाबास सुंदरी, तू जशी आहे तशीच. गावच्या लोकांना काय सांगायचं ते मी सांगेन. आम्ही सावित्री होऊ ग बाई, आम्ही सावित्री होऊ ग बाई, आम्ही सावित्री होऊ ग बाई, आम्ही सावित्री होऊ ग बाई. बाई काय करमी का काय बोलायची? अगं सोनू, अगं आई कशी आहेस बाळा? मी मस्त आहे, तू कशी आहेस? मी छान आहे. आणि पाय कसं आहे तुझा? सगळं व्यवस्थित आहे. बरं ना, तनू, परी, अगं आजी आली आहे, या लवकर. सावकाश. कशा आहे बाळांनो? आम्ही मस्त. तू कशी आहेस आजी? एकदम छान. काय गं, आईची काळजी घेत आहे की नाही? हो. येस, व्हेरी गुड. हे घे, तुला खाऊसाठी पैसे घे. हे घे तुला घे. आई हा लाडून ठेवल्यास दोघींना, दे नको पैसे परत. असं दे गं, नुसतं खाऊ घेऊन घ्या. थँक्यू आजी. तू बेटा. आणि हे घे साडी, आवडीचा रंग आहे, नेस बरं का. अगं कशाला आई एवढा खर्च करतेस? असं दे गं. पण मला सांग, या रविवारी तू काय करतेस? नाही सुट्टी आहे का गं? हा, मग आपल्याला गावी जायचंय, तू तयारीला लाग. असं अचानक? अगं आता तुला काय सांगू, तुझे वडील राहिले नाही, मलाच काय ते सगळं बघायला हवं. गावी आपली जमीन आहे ना, ती आता काढायला हवी. त्यावर तुझंही वारस म्हणून नाव आहे, म्हणून तुलाही घेऊन जाईल म्हणते. वाव पप्पा, तुझं वारस म्हणून नाव म्हणजे तू श्रीमंत होणार, तुला प्रॉपर्टी मिळणार. पप्पाला नवीन आयफोन, नवीन आयपॅड, नवीन स्कूटी, नवीन तुला स्कूटर. काय माहिती ग? अगं आजी, ते टीव्हीवर दाखवतात ना, वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलाचा आणि मुलीचा समान अधिकार असतो. बर, ते खाऊसाठी पैसे दिलेत ना, जाऊन खाऊ घेऊन ये हो सगळ्यांसाठी. चल बरी. आमची पप्पा श्रीमंत होणार, आमची पप्पा श्रीमंत होणार, आमची पप्पा श्रीमंत होणार. सोसायटीला सांगायची गरज नाहीये. फारच हुशार झाले पोर. म्हणजे काय, दोघी त्यांच्या आजीवर गेले? थोडं लक्ष राहू दे म्हणजे झालं. अगं आई, लहान आहे दोघी पण तू काय करत होतीस? अगं त्या लहान आहेत, पण तू समंजस आहेस. तुझं तसं सगळं बघ चांगलं आहे, चांगली नोकरी आहे, चांगलं घर आहे. पण दादाचं तसं नाही ना गं. दादाच्या डोक्यावरती केवढं मोठं कर्ज आहे, आपण त्याला मदत करायला हवी. हे बघ, तू गैरसमज करून घेऊ नको. तुला काहीही करायचं नाही, फक्त कागदांवर सह्या करायच्या आणि असं म्हणायचं की तुला सगळं मिळालं. पण आपण ते आपल्या दादाला देऊया. बाईच्या जातीला काय महत्वाचं आहे? नाती महत्वाची. पैसा काय आज आहे उद्या नाही. आणि माझं काही खरं नाही बघ, पण तुझं आणि दादाचं नातं हे कायम घट्ट राहायला हवं. हा, तर तू तयारी करा, मीही निघते. आणि हो, पायाची काळजी घे बरं का बाळा. आपण ऐकते माझं कमाल. म्हणजे मी जे कमावते त्यावरती माझा अधिकार नाही, नवरा जे कमावतो त्यावर माझा हक्कच नाही. आणि माझ्या हक्काचं घर, माझं माहेर, तिथे तर मी परक्याचंच घर. म्हणजे या व्यवस्थेत फक्त म्हणायला बायकांची 2 घरं असतात. फक्त म्हणायला. ती आई होऊन का भेदभाव
आईशी बोलायला हवं, तिच्यासोबत संवाद साधायला हवा. आई, काय ग? तुझ्याशी बोलायचंय. आता काय झालं? आई, तुला आठवतं का ग, लहान असताना तू मला आणि दादाला नेहमी एक गोष्ट ऐकायचीस. नातं नातं हे प्रेमाचं, भावनेचं, विचारांच्या आधारावर उभं असतं असं शिकवलं असतं. मग मला सांग, माझं आणि दादाचं नातं इतकं कमकुवत आहे. म्हणजे उद्या मी प्रॉपर्टीच्या कागदांवर सही नाही केली तर माझं आणि दादाचं नातं तुटेल. अगं, इतकं कमजोर आहे का आमचं नातं? मला सांग आई, नेमकं या नात्याचा आधार काय आहे? प्रेम, भावना की मालमत्ता? आई, तुला नाही वाटत चुकीचं आहे? हे न्यायसम्मत नाहीये आणि संविधान संमत तर अजिबातच नाही. अगं, आपल्या भारतीय संविधानाने आपल्याला समानतेचा अधिकार दिला. आई, माझा आतला आवाज मला काय सांगतोय माहिती? काय? की मला हे नातं अगदी मनापासून टिकवायचं, अगदी मनापासून. पण त्यासाठी मी आपल्या दोघींच्याही संविधानिक हक्कांचा बळी नाही जाऊ द्या. मला मान्य आहे, दादा आर्थिकरित्या अडचणीत आहे, त्यालाच आपली गरज आहे. अगं, मग आपण राहूया ना उभं, अगदी खंबीरपणे राहू त्याच्या पाठीशी. पण केवळ भावनेच्या अधीन होऊ आपण दोघींनीही आपल्या संविधानिक हक्कांचा बळी नाही जाऊ द्यायचा. आता पुढे अजून किती वर्ष ही अशीच रटाळ परंपरा आपण सुरू ठेवणार आहोत? आता आपण जगायचं ते संविधान संमत. अगं, आपण या पितृसत्तात्मक समाजाचा पगडा घेऊन नाही जगायचं. थोडी खरं तर मी तुला जन्म दिला, पण तू मला आज एक न्यायसंगत माणूस म्हणून जगायला शिकवलंस. चल, आपण दोघी मिळून सावित्रीचा एक नवा समाज घडवूया. आम्ही सावित्री होऊ ग बाई, आम्ही सावित्री होऊ ग बाई, आम्ही सावित्री होऊ ग बाई, आम्ही सावित्री होऊ ग बाई. तिचा वारसा जगू ग बाई, तिचा वारसा जगू ग बाई, तिचा वारसा जगू ग बाई, तिचा वारसा जगू ग बाई. आम्ही सावित्री होऊ ग बाई, आम्ही सावित्री होऊ ग बाई. अरे बस झालं हे तळ्यात आणि मळ्यात. बस झालं हे बाई आणि माणूस असण्याचं द्वंद्व. कारण मला मान्य नाही या पितृसत्तात्मक व्यवस्थेत पुरुषाद्वारे रचलेली बाईची व्याख्या. मला मान्य नाही. हे व्यवस्थेचं कुचक्र, हे चक्र निर्माण कोणी केलं? मी? मग याला भेदणार कोण? मीच. कारण वेळ आहे निर्णय घेण्याची. कारण आपण आहोत सृजनकार. आम्ही आहोत बदल. आम्ही आहोत बदल. आम्ही आहोत बदल. बंडखोरीचा, दृष्टीचा, ललकारचा. अरे बस झालं हे बाळीपणाचं रूढीवादी चक्र. आता आम्ही जगणार माणूस म्हणून समग्र.
जोरदार साहेब.